पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला। स्त्रिया म्हणजे केवळ माया, ममता आणि कुटुंबाचा आधार नाहीत, तर त्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाची मूर्तिमंत प्रतीक आहेत। इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कोरले आहे। स्त्रिया फक्त घर सांभाळणाऱ्या किंवा समाजातील पारंपरिक भूमिका निभावणाऱ्या व्यक्ती नाहीत, तर त्या समाजाच्या प्रगतीच्या आणि विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहेत। त्यामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व शकुंतला रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे। त्या अनुषंगाने काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त यमुना शैक्षणिक, सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शेलघर येथे 11 मार्च रोजी संपन्न झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्यात सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला। यावेळी इतरही महिलांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला। यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला। काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल आजच्या या क्षणी? आपण महिलांना सन्मान दिला पाहिजे। आपण सांगतो लाडकी बहीण अनेक योजना आल्या, 50% महिला आहेत, महिलांवर सगळं जग चाललंय, आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत। पण त्यांना जो आपण सांगतो का अजूनही मी जेव्हा आयलोला लढतोय, आपण जगातल्या जवळजवळ 180 देशांमध्ये जेव्हा तिथे जेंडर इक्वॅलिटीसाठी लढाई सुरू आहे, तरी महिलांना सन्मान तो दिला जात नाही जो द्यायला पाहिजे। अधिक आज महिला एवढ्या शिकलेल्या असताना मी सांगतो नोकऱ्या लावताना मला वर्षाला 200-300 नोकऱ्या मी देतो, पर डे एक नोकरी, पण महिलांना नोकरी द्यायची असेल तर अधिकारी वर्ग महिला असली तरी त्याला विरोध करतो। पण जेंडर इक्वॅलिटीसाठी आपला जो लढा आहे त्या महिलांना सन्मान दिला पाहिजे। आज या महिला ज्यांचा आपण सत्कार केला या कोण आहेत? स्वतःच्या ताकदीवर पुढे आलेत, त्यांना महिला म्हणून समर्थन नाही आहे। त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात असतील, एज्युकेशनमध्ये असतील, तिरंदाजीमध्ये असतील, जिथं जिथं ते आहेत ते त्यांच्या कर्तृत्वावर आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांचा आदर्श इतर सर्व महिलांनी घेतला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये पुढे आणलं पाहिजे। ही आपली मुवमेंट आईच्या आपण सांगतो आईचं स्मृतिप्रित्यर्थ आपण सन्मान देतो, आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि एक आपण यांना एक चांगलं व्यासपीठ देऊन त्यांचा सत्कार करणं हा त्याच्यामध्ये आपला उद्दिष्ट आहे। आईची शिकवण आणि रामशेठ ठाकूर यांचा आदर्श समोर ठेवत आपण हे सामाजिक कार्य जोपासत आहात। विविध क्षेत्रात आपण हे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना कशा प्रकारचा आनंद व्यक्त करा? निश्चितपणे आम्ही सांगितलं का आम्हाला 10वी पर्यंत चप्पल नव्हती पायात, आम्ही अशातून आलोय। जेव्हा आम्हाला पाणी प्यायचं असतं तेव्हा विहिरीमध्ये आपण 30 फूट खाली जाऊन जे साचेल पाणी तो आपण आईच्या किंवा बहिणीच्या बरोबर काम केला। अनेक वाईट परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र आलो। आपल्याला घेऊन काय नाही जायचं। आज हे बंगला आहे, मी लोकांना होतो आई वडिलांची ज्यांनी सेवा केली त्याला पैसे देऊ छप्पर फाडके देतो। जेव्हा आमचं लग्न झालं माझ्याकडे काय नव्हतं, शुभांगी काय महालक्ष्मी आहे, जसं आईचा सन्मान आहे तसा शुभांगीचा सन्मान आहे आणि म्हणून शुभांगी सतत बरोबर असते आणि महिलांचा कॉन्ट्रीब्युशन आपल्या आयुष्यात फार माझं मोठं आहे आणि म्हणून आपण हे पुढे न्यायचा प्रयत्न। जसं आमच्या बाजूला आता लेकीसून आहेत, या कोण आहेत? या मी कुटुंबाचा प्रमुख आहे आणि मला वाटतं की माझ्या लेकीसून विमानात फिरल्या पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्यांना सगळे म्हणून आपण वैष्णवी काश्मीर केली। त्यांना दरवर्षी माझी तुळजापूर आणि याच्यासाठी बस ओपन असते, तारखा देत नाही म्हणून अडकते। त्यांना जिथं फिरायला जायचं आहे तुम्ही गेल्या पाहिजे। गुन्हा आता दुबई त्यांनी एवढा चांगला एन्जॉय केला, लिमोजिनमध्ये फिरल्या, मजा आली त्यांनी। परदेशात गेला 2 महिने आम्ही पासपोर्ट काढत होतो। कोण जातोय? त्यांच्याकडे पैसे असतील नवऱ्यांकडे, फॉरेनला कोण लाख रुपये खर्च करतोय? आपल्याला पैसा दिलाय तो समाजासाठी गेला पाहिजे। चांगला 1000-1200 घरांना लोकांना पैसे दिले असतील। अनेक गोरगरीब माझ्याकडे येतात, आजारी कॅन्सरवाले आहेत, डायलिसिस, अनेक पत्रकारांना पण मी अनेक लोकांना घरांना मदत केली आहे। सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही। आपण 1200 ते 1400 लोकांना घरांना मदत केली। मला मिळणारा 1 रुपयापैकी 70 पैसे समाजासाठी असले पाहिजे। जाताना मी रिकामा जाणार, मी काय सांगितलं एवढा मोठा बंगला आहे, माझा काही इमेजिन नव्हतं। लग्न झालं तिला सांगितलं हा झिलमिल सितारो का अंगण होगा, तुला चांगला बंगला असेल। पूर्वीचा बंगला मी तसा बांधला होता, हा बंगला ऑटोमॅटिक देवाने डोनेट केला। इलेक्शनला पडलो आम्ही, 3.5 कोटीचा त्याच्यामध्ये लॉस झालं। पहिले दागिने 50 लाखाचे विकायला, कुठली बायको दागिना विकून देते? तो माहेरचा हात तिने काढला, आज त्याच्यापेक्षा दुप्पट दागिने दिले, जगभर फिरते। पण एवढा मनाचा मोठापणा पण होता आईचा, जसा ते आमच्या उपकार आहेत तसे तिचे सुद्धा आहेत। नाहीतर 3.5 कोटी माणूस गेल्यानंतर डायबिटीसची गोळी सुरू झाली, 4 वाजता झटका यायचा असं उठल्यासारखं। पण तेव्हा लेकीने आणि शुभांगीने सांगितलं जेवढं विकता येईल तेवढं विका, परंतु आमच्याकडे पैसा नाही राहिला तर तुम्ही असले पाहिजे, तुम्ही असले तर आम्ही आहोत। हे असं कोण
बायको आणि मुलगी कोणाचा हे देत नाही. मुलगा फॉरेनला शिकत होता, 50 रुपये महिन्याला पाठवायला माझी अडचण होती. जेवढं तुम्ही तर मला 25 वर्ष ओळखताय. पण या सगळ्यामध्ये महिलांचा माझ्यामध्ये फार हे आहे. लेकीने चांगला विकून टाका तर टाका, मी आता शिकते, भाऊ शिकलाय, आमची तुम्ही चिंता करू नका असं कोण सांगणार नाही. आणि म्हणून मी घर विकला, दागिने विकले, प्लॉट विकले, काय वरती आलो. आता पुन्हा देवाने छप्पर फारके पैसे दिले, ते संपवू का नको संपवू? पत्रकारांना काय कमी करतो का मी? सगळ्यात जास्त पत्रकार माझ्या जवळ आहेत की नाही आहेत? बरोबर आहे. मला नाही उभा राहायचा, नाही मला काय करायचं, तरी पत्रकार आहेत, महिला भगिनी आहेत, सगळं जग आहे. आणि जगाचा आणि ती आई वडिलांची पुण्य आहे. आई वडिलांना 27 वर्षे सांभाळले. मी ज्यावेळेस 87ला ग्रॅज्युएट झालो, त्याला 1100 रुपयात स्टार्ट तरी 1000 रुपये आईकडे द्यायचो, 100 रुपये फक्त मला एसटीच्या तिकीटाला, एसटी बसने मी जायचो. आज देवाने रेंज रोड दिली, हे दिलाय. जगामध्ये 161 देशात निवडून याचा सन्मान आला. काम करतोय. आमच्याकडे लेबरमध्ये आणि हाऊसिंग किपिंगवाले पण केलॉगमध्ये 60,000 पगार घेतात. पण त्यांना ऑर्गनाइज काम करणे 38 केसेस झाले. लढाई फार मोठी आहे, लढाई संपली नाही, पण लढण्याचं काम करतो. आणि त्याच्यामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू. मला कसं प्रत्येक माणूस हॅप्पी असला पाहिजे. मग माझ्या बहिणी आहेत, लेकी आहेत, सुना आहेत, बायको आहे, पोरगा आहे, त्यांना द्यायचं देऊन टाकलं. 25% माझ्या समाजाला जातील. मी कमवणार ते समाजासाठी असणार. ऑब्जेक्शन त्यांचा असतो, कशासाठी खर्च करताय, 6 कोटीचा खर्च आहे, याचं द्यायचे आहेत, रिसॉर्टचं द्यायचे आहे. पण देईल ना, त्याचा काम आहे का नाही? मी पैसे वाटले तर तो देतो. ज्या दिवशी माझ्याकडे पैसे साधे त्याच्यानंतर 1 रुपया येत नाही. पण माझं म्हणणं आहे, तुमच्याकडे पण पैसे असते ना, भले 5 रुपये लोकांना द्या, पण द्यायला सुरुवात करा, तुम्हाला 50 रुपये परत येते. हा समाज शिकवणार. रामशेठला मी ते फॉलो करतो. आई वडिलांचा सन्मान, समाजाचे आपण आहोत, आपण हे समाजाचे पिता आहोत. आम्ही जर इथं आलो तर मी माझ्याच पूर्ण 500 कोटीची प्रॉपर्टी करणार काय? एखाद्याचं घर होत असेल, 2 लाख दिले, 5 लाख दिले, 1 रुपया रेती दिली, विटा दिली, अनेक घरं आपण केली, त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून आज कसं आहे, आपण दुसरं कोण असेल तर काय त्याला मतं मागायची आहेत. मला काहीच मतं नाही मागायची. क्रिकेट मॅचवरना पैसे द्या, हरनाम सप्ताह द्या, मंदिरांना द्या, तो देतोय. तो ज्या दिवशी द्यायचा थांबेल त्या दिवशी तुम्ही पण माझ्याकडे येणार नाही. कशाला येतं तुम्हाला? त्याला 1 रुपया देत नाही. मग तुम्हाला सांगतो का आपण आता सन्मान माणसाचा आहे. तुम्ही आणि मी सेमच आहे. देवाने आपल्याला एवढंच दिलं आहे. नशिबात माझ्याकडे पैसे आले तरी समाजासाठी असतात. एवढं त्याचा उद्देश. ओके.